आपण येथे जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे 5 वर्ष, साधारण 5 वर्ष 2 महिने जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून आपल्या कामाचा अतिशय चांगला ठसा उमटवणारे आपले कार्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री भगवान जगदाळे साहेब यांचं निरोप समारंभ आपण येथे आयोजित केलेला आहे। मी सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सावंत साहेब, धारेराव साहेब, प्रतीक पाटील साहेब, नाईक साहेब, शिंदे साहेब या सर्वांचं मी स्वागत करतो। खरं तर साहेबांचं प्रमोशन गेल्या 14 तारखेला झालं, तेव्हापासून सगळ्यांच्या ऑफिसमधल्या सगळ्यांच्या मनामध्ये अशी धाकधूक होती की साहेबांनी अजून थोडे दिवस थांबावं। आणि 1 महिना झाल्यावर साहेबांचे इतर सहकारी जसे जसे जॉईन व्हायला लागले तसे साहेबांच्या मनामध्ये सुद्धा ती एक रिंगटोन वाजायला लागली की आपणही आता जॉईन व्हायला पाहिजे। आणि अचानक साहेबांनी काल येऊन आम्हाला सांगितलं ऑफिसमध्ये येऊन की माझं एक पत्र तयार करा। आमचे महसूल साहेब गोडसे त्यांना बोलवलं आणि त्यांनी पत्र तयार करायला सांगितलं। मग मी यांना बोलवून एक काम सांगितलं तर हे म्हणले जरा थांबा, मला एक काम साहेबांनी सांगितलं। म्हटलं काय सांगितले? तर एक पत्र तयार करायला सांगितले आणि मला रिलीव करा। मग ती प्रोसेस चालू झाली हे आम्हाला सगळ्यांना समजलं। तर आज आपण इथं छोटेखानी साहेबांचा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी माझी अशी विनंती राहील, जे कार्यालयातील कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी कृपया मनोगत व्यक्त करावं। बरं या साहेब या। आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती जगदाळे साहेब, उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंधू भगिनी, मी प्रथम जगदाळे साहेबांचं त्यांच्या प्रमोशनबरोबर अभिनंदन करतो। आणि जगदाळे साहेबांच्या कार्यक्रमाला जो तुम्ही आयोजित केला आहे समारंभाचा, त्यानंतर ते सुटणार कधी काही माहीत नाही, पण आगाऊ तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे त्यांचा। जगदाळे साहेबांचा कार्यकाल कोल्हापूर, सांगली वाया सातारा असा सुरू झाला आणि प्लॅनिंग ऑफिसर म्हणून त्यांनी जिल्ह्यात ते आमदारांचे पुढारी होते। जिल्हा नियोजन अधिकारी जर व्यवस्थित असतील तर जिल्हा नियोजन समितीचं कामकाज कसं व्यवस्थित चालतं हे आता आम्ही जिल्हा नियोजन समितीमध्ये काम केलं। मी सेवानिवृत्त होऊन आता 13 वर्ष झाली मला, पण जगदाळे साहेबांचं ह्याच्याबरोबर कदम साहेबांची एक आठवण येते। कदम साहेबांनी काम जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून चांगलं केलं होतं। विशेषतः यांच्या कार्यकालात ह्या 2 वर्षामध्ये कोरोनाचा जो आजार आला आणि त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी जगदाळे साहेबांच्यावर दिली आणि संपूर्ण संनियंत्रण आणि सचिवपद त्यांच्यावर दिल्यामुळं अतिशय क्रिटिकल परिस्थितीत ते सुद्धा बाधित झाले होते। इंगळे साहेब होते, सगळे पहिले कोविड सेंटरला त्यांनी उभा केला, त्याचं उद्घाटन त्यांनी तिथं जाऊन केलं। 15 दिवस तिथं ॲडमिट होऊन आले, तिथली व्यवस्था बघितली, त्यांना चांगल्या प्रकारे तिथं हे होऊन त्यातून ते बाहेर पडले। जगदाळे साहेबांचा कार्यकाल 5 वर्ष इथला असला तरी सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातील सगळे आमदार मंत्र्यापासून सर्वांचे संपर्क चांगला आला आणि चांगल्या प्रकारे जिल्हा नियोजन समितीने काम केलं। ते करत असताना जगदाळे साहेबांचं बिदाल हे गाव असल्यामुळे गावाकडे सुद्धा चांगल्या प्रकारे लक्ष दिलं, त्या ठिकाणी विकासाची कामं केली। एक आपल्या ह्या अधिकाऱ्यांना सांगतो की नियोजन समितीमध्ये काम करताना आपल्या गावाची कामं बरीचशी करून घेता येतात, कारण कुणा आमदाराचं धाडस होत नाही म्हणण्याचं। जगदाळे साहेबांनी केलं, कदम साहेबांनी केलं,
मी स्वतः 15 वर्ष काढली होती. माझ्या गावचं एक छोटं गाव आहे नवलेवाडी म्हणून, तर 8-10 कोटीची कामं त्या ठिकाणी केली. आपल्या वेगवेगळ्या योजनातून घालतात, अधिकारी सहकार्य करत असतात आणि त्यामुळं आपल्या गावची कामं मार्गाला लागत असतात. जगदाळे साहेबांसह बिदाची कामं भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणावर केली. जे काय करता येईल तेवढं शक्यतो आपल्या गावासाठी केले. आपल्या मातीचं ऋण तिथून फेडता आलं. आमच्या गावात झालं, कदम साहेबांनी सुद्धा भरपूर कामं केली. जगदाळे साहेबांचे ह्या जिल्ह्यात जे 5 वर्षे गेली, सर्व कर्मचारी सहकारी, तर जगदाळे सरांनी DPO पदाची सुरुवात ही सांगली येथून केली. त्यानंतर म्हणजे ॲडिशनल चार्ज म्हणून त्यांनी तिथं DPO म्हणून पदाची सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूर येथे, त्यानंतर परत सांगली येथे, त्यानंतर आपल्या सातारा येथे त्यांनी DPO म्हणून कार्यरत आहे. तर सातारा येथे त्यांनी 5 वर्षे म्हणजे काम करत आहेत. आमची पण अजून आशा होती, अपेक्षा होती की अजून त्यांनी थोडे दिवस थांबावे, पण शासनाने त्यांना नाशिक येथे आदिवासी विकास कार्यालय येथे सहआयुक्त या पदावर पदोन्नती दिलेली आहे. तर या कार्यक्रमानिमित्त मी सर्वप्रथम त्याचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तर जगदाळे सरांनी सातारा येथे 5 वर्षे काम करत असताना जिल्ह्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी बरेचसे असे चांगलं काम केलेलं आहे आणि ते खरंच उल्लेखनीय काम आहे. तर त्यामध्ये मी असं म्हणेन की सातारा जिल्ह्यामध्ये सध्या जी ब वर्ग पर्यटन स्थळाची संख्या आहे, तर जगदाळे सरांच्या कार्यकाळामध्ये ती संख्या जास्त वाढलेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त वाटा हा जगदाळे सरांचा आहे. म्हणजे प्रस्ताव बनवण्यापासून, शासनाकडे पाठवण्यापासून, त्याचबरोबर मंजुरी घेण्यापासून. तर जगदाळे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे पर्यटन स्थळ डेव्हलप करण्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. त्यानंतर दुसरं मी असं म्हणेन की जे 2020मध्ये कोविड हा डिसीज आला, तर या डिसीजमध्ये सातारा जिल्ह्याची जुलै-ऑगस्ट या जुलै-ऑगस्ट 2020मध्ये बरीचशी परिस्थिती अवघड होती. तर त्यावेळी जम्बो कोविड हॉस्पिटल बी आपल्या सातारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं होतं. मग त्या जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी जी सुकानी समिती नेमली होती, तर त्या समितीमध्ये जगदाळे सर सदस्य सचिव होते. तर जम्बो कोविड हॉस्पिटलची उभारणी, तिथे औषधं वगैरे, म्हणजे असे जी वेगवेगळ्या प्रोसेस असतात, तर या वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये जगदाळे सरांनी, त्याचबरोबर आपले थोरात सर, दोघांनी पण अतिशय चांगलं काम केलं. आणि आज म्हणण्यापेक्षा गेले वर्षभर जम्बो कोविड हॉस्पिटल हे अगदी व्यवस्थितपणे चालू आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. मी जगदाळे सरांच्या काळात फक्त गेले 1 वर्षभरच होतो. त्यानंतर मलासुद्धा त्यांच्यासोबत काम करताना काही चांगल्या गोष्टी पण अनुभवता आल्या. आणि सरांना त्यामध्ये प्रामुख्याने सरांचा जो भर असतो, तर सर हे ऑनलाईन वर्क बऱ्यापैकी करून घेतात. म्हणजे उद्या काय करायचं, तर ह्याचं प्लॅनिंग सरांचं आजच असतं तयार. आणि आम्ही सकाळी उठलो की आम्हाला मेसेज किंवा ग्रुपवरती दिसत की आपल्याला उद्या ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्या दिवशी आम्ही त्या गोष्टी करत होतो आणि जगदाळे सर पण पाठपुरावा करत होते त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. त्याचबरोबर जे आपले DPCमध्ये जे सन्माननीय सदस्य आहेत, नामनिर्देशित, कार्यकारी किंवा जे विशेष निमंत्रित आहेत, तर त्यांच्याशी व्यवस्थित अतिशय चांगला समन्वय राखून त्यांनी DPCच्या बैठका असतील किंवा त्यांची कामे असतील, व्यवस्थित अगदी चांगल्या रीतीने केलेली आहेत. त्याचबरोबर एखादी अडचण आली किंवा ऑफिसला काही प्रॉब्लेम आले, तर त्यांनी पण अतिशय व्यवस्थितपणे ते हँडल केलेले आहेत. तर यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तसेच आता मी कोल्हापूरचा असल्यामुळे आणि जगदाळे सर कोल्हापूरला राहत असल्यामुळे बऱ्याच वेळी आमचं येणं जाणं असायचं. तर त्यामध्ये पण आम्ही चर्चा करत असताना नवीन गोष्टी असायच्या. म्हणजे जगामध्ये किंवा देशामध्ये काही जर नवीन गोष्टी येत असेल, तर त्याविषयी अशी सकारात्मक चांगली अशी चर्चा आमची व्हायची आणि त्यातून खरंच आम्हाला सर चांगलं ज्ञान मिळत होतं. तर अशी नवीन गोष्टींची देवाणघेवाण होत होती. आणि मला असं वाटतंय, जर सर तुम्ही गेला तर नक्कीच आम्हाला तुमची आम्हाला ह्या ऑफिसमध्ये उणीव भासेल.
पण आम्हाला जर काही अडचणी आल्या तर आम्ही निश्चितच तुम्हाला कॉल करू. आणि शेवटी सर तुम्हाला मी पुढील पदासाठी, पुढील घडामोडीसाठी, वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि मी आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय श्री भगवानराव जगदाळे साहेब, जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा, यांचं प्रथम मी इथे अभिनंदन करतो की त्यांचं आता सहआयुक्तपदी नाशिक येथे प्रमोशन झालेलं आहे. आणि व्यासपीठावरील उपस्थित अधिकारी, सर्व कर्मचारी, माझे सहकारी यांना सर्वांना नमस्कार. जगदाळे साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचा आणि माझा संवाद तसा DPCमध्ये 4-4.5 वर्ष राहिला. मी सांख्यिकी सहाय्यक म्हणून आता जिल्हा सांख्यिकी कार्यालय इथे आहे. याच्यापूर्वी DPCला होतो. तर नवीन असताना त्यांचं म्हणजे कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची पद्धत म्हणजे आणि एक वेगळीच, म्हणजे कधी ते असे जास्त हे करायचे नाहीत. प्रत्येक वेळी आम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे. त्यांचा म्हणजे कसं काम करायचं, GR कसं वाचायचे त्याच्या वेळ म्हणजे ते माझ्या GRनुसार कोणीही काम करेल, पण लोकप्रतिनिधींना मॅनेज करून त्यांना समाधान त्यांचं करून तुम्ही काम केलं पाहिजे, तसं आम्ही काम करायचो. म्हणजे अजून बोलायचं म्हणजे तर DPC इलेक्शन असो किंवा हे कोविड हॉस्पिटलचं त्यांनी त्यात बरेच चांगलं काम केलेलं आहे. दुसरं निधीचा 100% खर्च कसा करायचा त्यासाठी त्यांचं आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय जगदाळे साहेब यांचे पदोन्नती झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी आपण निरोप समारंभासाठी एकत्र जमून घेत आहे. तसेच व्यासपीठातील सर्व मान्यवर व या कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांनी इथं उपस्थित राहिल्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. मी 2018 साली सातारा DPCमध्ये हजर झालो. जगदाळे साहेबांसोबत काम करताना आमच्या विभागामध्ये बरेच कचरत असत, कारण जगदाळे साहेब खूप फास्ट आहे आणि त्यांच्या हाताखाली काम करणं म्हणजे कसोडी लागते. कारण GR कुठलाही आदेश निघायच्या अगोदर साहेबांना ते माहीत असणार आणि ते सतत पाठपुरावा करत त्यांच्या स्पीडनी काम करायचं म्हणजे कला आहे, म्हणजे कसोडी लागत होती. त्या कसोडीला मी परिपूर्ण उतरलो असं मला वाटतं आहे. आणि तसंच जगदाळे साहेबांचा विभागामध्ये पण खूप आर्यापासून अधिकाऱ्यापासून संपर्क असणार, तरी त्यामुळं पण फायदा होत होता. त्यांच्यासोबत काम करण्याला मला खूप आनंद झाला आणि फायदा पण झाला. त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आजचे सत्कारमूर्ती आदरणीय जगदाळे साहेब, इतर सर्व अधिकारी आणि माझे कर्मचारी बंधूभगिनी, जगदाळे साहेबांनी जिल्ह्याच्या विकासामध्ये जे योगदान दिलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु एक चांगला माणूस आणि एक चांगला अधिकारी कसा असतो याचं एक चांगलं उदाहरण साहेबांनी आपल्यासमोर ठेवलं. जगदाळे साहेबांचा आणि माझा जवळजवळ आम्ही 3 वर्ष एकत्र काम केलं. या अगोदर मी ज्या कार्यालयात काम केलं नांदेडला, तिथं 4 वर्षात मला वाटते 5 DPO बदलले. त्यामुळे कुठल्याही एका DPO सोबत असा इतका वेळ मला काम नाही करता आलं. तिथल्या कामाचा स्वरूप पण वेगळं होतं. इथं आल्यानंतर मला जमेल का नाही, मी करू शकेन का नाही अशी एक शंका माझ्या मनात होती. पण साहेबांनी नेहमी मला मार्गदर्शन केलं, काम करायला शिकवलं. बऱ्याच वेळा रागावलेही, पण त्यांचं रागावणं एक क्षणिक असायचं, म्हणजे मनातून कधीही साहेब रागावले नाही. आणि जेव्हा चांगलं काम होईल त्यावेळी नेहमीच शाबासकी पण देत होते, प्रोत्साहन पण देत होते. तर साहेब आता आपल्या इथून पदोन्नतीनं नाशिकला चाललेले आहेत. तर पुढच्या त्यांच्या नाशिक इथल्या कार्यकाळासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांचं पुढचं आयुष्य सुखासमाधानाचं भरभराटी. आजचे सत्कारमूर्ती श्री जगदाळे साहेब, इथे उपस्थित व्यासपीठावर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि माझे सहकारी, आज आपण इथे जगदाळे साहेबांचं सहआयुक्त आदिवासी विकास नाशिक येथे प्रमोशन झालं त्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी सगळे जमा झालेलो आहोत. तसा जगदाळे साहेबांचा आणि माझा संबंध तसा 1 वर्षाचाच, पण जेव्हा माझी मुंबईला पोस्टिंग झालेली तेव्हापासूनच मी जगदाळे साहेब एक DPO आहेत म्हणून मी त्यांना ओळखत होतो. कधी भेट अशी प्रत्यक्षात झाली नव्हती, पण ऐकून होतं की जगदाळे साहेब खूप स्ट्रिक्ट आहेत
काम काम म्हणजे त्यांना कामामध्ये कुठल्याही चुका किंवा कुठलेही काय बोलतो आपण चुकीच्या एखाद्या गोष्टी करणं हे ऐकून होतो. हे ऐकूनच मी तिथे सुरुवातीला DPCमध्ये जॉईन झालो. एक मनामध्ये भीती होती जगदाळे साहेबांबरोबर काम करायचं, तर आता कसं. तर आधी दळवी सर होते, दळवी सरांकडून पण मी त्यांच्याबद्दल ऐकलेलं. दळवी साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही करा, काही अडचण नाही आहे. तर सुरुवातीला असं वाटलं दळवी सरांकडे डोंगरी विषय होता, मग मलाही डोंगरी विषय मिळेल असं एक माझ्या मनामध्ये होते. त्याप्रमाणे मी तयारी करून जॉईन झालो. पण अचानकपणे 3-4 दिवसांनी साहेबांनी जिल्हा वार्षिक योजना तुम्ही आता बघायला सुरुवात करा. आता DPCचा अनुभव तसा माझा पहिलाच, त्याच्यामुळे अचानक जिल्हा वार्षिक योजना बघणं किंवा त्याचा अभ्यास नसताना किंवा एखाद्या गोष्टीचा अभ्यास नसताना एखादी गोष्ट हँडल करणं किंवा सांभाळणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. पण ठीक आहे, साहेब म्हटले तुम्ही सुरुवात तरी करा, आपण बघू. तर एक सांगायचं झालं की साहेबांनी एवढं सहकार्य केलं की GR कसे बघायचे, GRचा अर्थ कसा काढायचा, GRमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, समोरचे कार्यकर्ते असतील किंवा काय असतील त्यांनी जर शंका उपस्थित केल्या तर त्यांचं निरसन कसं करायचं हे जगदाळे साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे समजवलं. म्हणजे मी स्वतः वैयक्तिक असं म्हणेन की अजून मला जगदाळे साहेबांकडून शिकता आलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. कारण की 1 वर्षाचा कालावधीत जगदाळे साहेबांकडून शिकणं म्हणजे खूप कमी कालावधी हा शिकण्यासारखा. तरीही साहेबांकडून मी भरपूर शिकलो. त्याबाबतीत 1-2 गोष्टी सांगायच्या म्हणजे आपले लोकप्रतिनिधी असतील किंवा आपले सदस्य असतील ह्यांना कसं हँडल करायचं ही एक मोठी कला आहे जी जगदाळे साहेबांना खूप चांगली येते. कारण की मी स्वतः बघितलं आहे, आमदार असतील, सदस्य असतील, माझं काम झालं नाही, माझं काम घेतलं नाही, तर ते कसं हँडल करायचं त्यांना, की त्यांना नाराज करू नये, त्यांना नाराज न करता ते कसे आपल्या ऑफिसमधून बाहेर जातील. किंवा इतर कर्मचाऱ्यांबाबतीत पण त्यांनी खूप चांगला दृष्टिकोन ठेवला. जरी एखादा आपला कर्मचारी चुकला किंवा काही त्याच्याकडून चुका झाला तरी ते 4 चौकांमध्ये कधी न बोलता किंवा कोणी सदस्य असतील किंवा कोणीही असतील बाहेरचे दुसऱ्या डिपार्टमेंटचे असतील त्यांच्यासमोर त्यांनी कधीही कर्मचाऱ्यांना काही म्हणजे बोललं तरी मला आठवत नाही आहे. नंतर ओरडतील, बोलतील, नाही असं नाही शेट्टी असं आहे ते, पण समोर कार्यकर्त्यांबरोबर किंवा समोर बोलताना नाही आमचा कर्मचारी हा बरोबरच आहे. ही साहेबांची जी कला आहे ही खरंच शिकण्यासारखी आहे आणि ती कला खरंच साहेबांकडून शिकावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि साहेबांकडून खरंच खूप शिकायला मिळालं. इथून पुढेही मला मार्गदर्शन लाभेलच साहेबांचं, कारण की काही अडचणी आल्या तर माझा पहिला फोन हा जगदाळे साहेबांनाच असणार आहे. त्याच्यामुळे साहेबांनी पण वाईट मानून घेऊ नये मी जर फोन केला तर साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं आरोग्य आणि नमस्कार. आज आपले जिल्हा नियोजन अधिकारी श्री जगदाळे साहेब यांचा निरोप समारंभ आहे. मी काही निरोप समारंभ असं म्हणणार नाही, तर साहेब आपलेच आहेत. आपण कधी इथं भेटू शकतो, नाशिकला जाऊ शकतो, साहेबांना हक्कानं बोलवू शकतो. साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे साहेबांचं काम करण्याची पद्धत फार वेगळी. मी नवीन आलो इथं, 2 वर्षच आत्ता झाले, पण आपल्याकडनं काही चुकाही घडतात. पण जसं म्हणतात की क्षमा वीरस्य भूषणम, तसं प्रत्येकाच्या चुका अगदी साहेब व्यवस्थित हे करून हँडल करून सांगून कुणाला अडचणीत आणणार नाहीत, काय नाहीत. आणि वाहन चालकाचं आणि अधिकाऱ्यांचं एक जरा थोडं वैयक्तिक अटॅचमेंट असतं आणि त्याचंसुद्धा मला भरपूर साहेबांनी म्हणजे प्रत्यय आणून दिला. माझ्या अख्ख्या कुटुंबाला दुसऱ्या लाटेत आम्ही कोविड पॉझिटिव्ह झालो, बेडच मिळत नव्हते. तर साहेबांनी वैयक्तिक तिथं 3-4 वेळा फोन करून कोविड सेंटरला, जम्बो कोविड सेंटरला सांगितलं की माझा कर्मचारी आहे आणि त्याच्या घरातले आहेत, तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तिथं बेड दिला पाहिजे. कारण मी आधी गेलेलो तर मला बेड नाही म्हणून सांगितलेलं त्यांनी. जसं साहेबांचा फोन गेला तसं त्यांनी आमच्या घरातले 3 पेशंट होतो, मी, माझी मिसेस आणि आई, आम्हाला तिघांनाही लगेच ॲडमिट करून घेतलं. म्हणजे इतकं साहेबांचं एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल लक्ष असणं, त्याला मदत करण्याचा त्यांचा हेतू अतिशय चांगला. साहेबांबरोबर मी साहेबांच्या गावाला बिदरला जायचो. अतिशय म्हणजे मी आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीला गावातून मान बघितलं नाही. इतका साहेबांना गावातसुद्धा मान आहे, साताऱ्यातसुद्धा आहेच, सगळीकडं आहे.
आणि साहेबांबरोबर अजून काम करायची इच्छा होती पण साहेबांचं प्रमोशन झालेलं आहे. आता साहेब नाशिककर होणार आहेत. नाशिकला साहेब चला म्हटले तरी माझी तयारी, मी तिकडं पण येईल. काही इथं गाडी चालू आहे तिथं पण गाडी चालू आहे. साहेबांचा सहवास असला बस झालं. असं तर इथून पुढील त्यांच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिला कार्यक्रमासाठी त्याबद्दल आपलं श्री जगदाळे साहेब हे आज इथून आयुक्त आदिवासी नाशिक येथे प्रमोशनवरती बदलीने जाणार आहेत. त्यांचा इथं सेंड ऑफ कार्यक्रम आहे. त्याच्या निमित्तानं आपण सर्व इथं जमल्याबद्दल ऑफिसच्या वतीने कार्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार. तसेच जगदाळे साहेबांच्या बरोबर मी 2 वर्ष काम केलेलं आहे. त्यांनी बरंच समजून घेतलं. त्यावेळेला आम्ही तिघंही नवीन आलेलो होतो, लेखाधिकारी, उपलेखापाल आणि मी. भरपूर आमच्याकडून काही चुका होत होत्या. त्यांनी समजून घेतल्याबद्दल त्यांचेही मनापासून आम्ही आभार प्रकट करतो आणि त्यांच्या इथून पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभकामना प्रकट करतो. आणि माझं बंधूंनो, मला खरं म्हणजे लय दिवसापासून इच्छा होती. मला गावात पण बोलू दिली साहेबांना, नाईक साहेबांना. मला बोलायची इच्छा होती साहेबांबद्दल. मनातून जेव्हा बोलावं असं वाटतं, ज्याच्या मनातून खरे उद्गार येतात ते कृत्रिम नसतात. तशा प्रकारचे मी माझ्या जीवनामध्ये 3-4च ठिकाणी आठवते की मी बोललो आहे. शेवटचं मी बोललो होतो इंद्रजित देशमुख साहेब ज्यांनी रिटायरमेंट घेतली होती तेव्हा, आणि त्यानंतर आज बोलतोय. ग्रामीण भागामध्ये बायामध्ये भानामती कशामुळे होती माहिती आहे का? दॅट इज सायकोलॉजिकल स्टेट. त्या बायांना नाचण्याची इच्छा असते, फ्री राहायची इच्छा असते, पण ती दबलेली असते आणि तिला ते सासू सासरे ह्याच्यामुळे त्यांना ते तिची इच्छा प्रकट करता येत नाही. तसा मी आजपर्यंत दबलेला होतो. आज माझे विचार प्रकट करतोय, त्यामुळे मला भानामती होणार नाही एवढं नक्की याच्याकडे. कारण शहरी भागामध्ये भानामती होत नाही. तुम्ही बघा, ग्रामीण भागामध्येच भानामती होते. प्रत्येक माणसाला नाचावं वाचलं, आपले विचार व्यक्त करावं वाटतात, बोलावं वाटते. त्यांचे विचार कुठे दबले गेले तर ती सायकोलॉजिकल स्टेट येते आणि त्याप्रमाणे ते व्यक्त होतात वेगळ्या ह्याच्यातून, प्रखर ह्याच्यातून. नाईक साहेबांनी सुद्धा फार चांगलं बोलले, मनातून बोलले, त्यांनी कृत्रिम नाही बोलले. मला 2 वर्ष होत आहेत तिथं. प्रथमतः एक औपचारिकरित्या म्हणून मी माझे इकडं बसलेले बंधू आणि उर्वरित इकडं बसलेले बंधू, आपण सगळे बंधू आहेत. हा शासकीय कार्यक्रम बिलकुल नाही. जे आपल्या सेम वेवलेंथचे आहेत, सेम विचाराचे आहेत, कुणीही कमी नाही जास्त नाही. ते साहेब नाहीत, ते माझा वडील भाऊ आहे. आज ते वडील भाऊ माझा मोठ्या पदावर चालला आहे. आपण सगळ्या भावांनी शुभेच्छा देऊन त्यांना पुढे पाठवायचं, एवढाच हेतू आहे, दुसरा काही नाही. कसल्याही प्रकारचे त्यांनी कसे वागले वगैरे त्यांना मी पर्सनल बोलेन किंवा तुम्ही पण पर्सनल बोलू शकाल. हे आता आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलो. दिवाळीमध्ये किंवा आपण ईदला एकत्र जमतो. एकत्र कसे जमतो? सगळ्या भाऊ एकत्र, सगळे कोण जमतो? आप्तजन जमतो. तसं आपण इथं बोलायचे, शुभेच्छा द्यायचे आणि लगेच आपण जेवण करायचे. अशा प्रकारची ही सिस्टीम आहे. म्हणजे ही नॅचरल सिस्टीम आहे, दॅट इज नॉट आर्टिफिशियल. जो माणूस कसा असतो, जो मनातून बोलतो, कुणाला काय वाटेल ह्याचा विचार न करणारा, मनातले शुद्ध जे काही विचार येतील ते सांगणारा, तसा माणूस सुरुवातीला फटकळ वाटतो. तसा मला सुद्धा माणूस हा फटकळ वाटलेला माझा भाऊ. परंतु जेव्हा मी जवळ येत गेलो तेव्हा एक शुद्ध सहज व्यक्तिमत्व व्यक्ती करणारा माणूस म्हणून हा ओळख आहे. आणि आपल्या सर्वांना ह्यांनी बोलवलेले आहेत ते सर्व आपली जवळची माणसं आहेत, जवळचे भाऊ आहेत. सरांचा माझा 2 वर्षाचा 1 वर्षाचा आपण कॅल्क्युलेट करतो. परंतु मित्रांनो बघा, 140 कोटीची आपली जवळपास 150 कोटीच्या आसपास आपली ही आपली भारताची लोकसंख्या आहे. चीनची तेवढीच धरली, बाकी सगळ्या देशाची तेवढी धरली. 28 कमी 42 जवळजवळ 500 कोटी जगाची संख्या आहे. का आपण एवढेच लोक इथं आलो? आपली काहीतरी ऋणानुबंध पूर्वीच्या मागच्या जन्मामध्ये आहेत म्हणून आज आपण.
एवढ्या सातारा जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण एकत्र इथे एवढे आलो म्हणजे आपले मागचे काहीतरी ऋणानुबंध आहेत, काहीतरी आपलं पुण्य आहे, काहीतरी पाप आहे म्हणून एकत्र आलो. आणि इथून काही पाप आहे असं आपल्याला वाटलं असेल तर ते सुधारायचं आहे, नसेल वाटलं तर ते आपण आत्मसात करायचे. हा हेतू याच्यामध्ये आहे. तर सर मी म्हणणार नाही 2 वर्षाचे माझे संबंध आहेत, जन्मोजन्मीचे संबंध आहेत. ह्या जन्मात आता माझा 50वा चालू असल्यामुळं आता आलेल्या ह्या पृथ्वीवर आणि आता सरामध्ये आलेल्या 2 वर्ष अशी सगळ्यांची बेरीज केली तर जे काही होईल तेवढे आपले संबंध. बंधूंनो, खरं म्हणजे असं सहज जीवन जगणारे माणसं आनंदी राहू शकतात. साहेबांच्या माझ्या एवढ्या ज्या आम्ही जेवढं संभाषण झालं, मी म्हणत नाही किंवा संभाषण झालं त्याच्यामध्ये कधीही म्हणले नाहीत साहेबांनी की वा हा माझा माणूस वाईट आहे, म्हणजे वाईट असं कुणाला बोलले नाहीत. जो माणूस सहज जगतो तो कुणाला वाईट म्हणत नाही. जो माणूस नावासमोर त्याला चांगलं म्हणतो आणि इतर वेळेस जो हे करतो, मला जर सरांना जर थोरात साहेबांना म्हणायचं असं वाईट म्हणायचं तर मला 7 वेळेस मनामध्ये वाईट, सोडा साहेब वाईट आहेत, वाईट आहेत, वाईट आहेत म्हणाल्यानंतर 8व्या वेळेस मी थोरात साहेबाला वाईट म्हणू शकतो. आणि जो माणूस काही विचार न करता थोरात साहेबात चुकलं किंवा शिंदेचं चुकलं की शिंदे तू वाईट, तू हे चुकलास, तर तो सहज त्याचं बोलणं आलं. त्याच्या मनात बी काय नाही, त्याला जे आलं मनात त्याने सोडून दिलं आणि तिथं तो निर्मल झाला. सगळ्या ग्रंथामध्ये असंच सांगितलेलं आहे, जीवन हे सहज जगलं पाहिजे. साहेबांनी बोलता बोलता कधी म्हणले नाही. साहेब DRDलाही काम केलं त्यांनी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून पण काम केलं आणि नंतर जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून पण त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या ह्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे, त्यांच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी जे कर्तृत्व दाखवलेलं आहे, त्यांनी जी कामगिरी केलेली आहे, त्यामुळे आपण त्यांची वाहवा करतो. परंतु मी बघितलं की ह्या माणसाच्या मनामध्ये आतापर्यंत कधीही वाईट आलेलं नाही, कधी पण कुणाबद्दल पण कुणाचं वाईट करावं असं. हां, त्यांच्या मनात काय आला असेल तर ते काय म्हणणार, कुणाला सांगू नका बरं का, मी तुम्हाला सांगतो. आणि ही अशी भावना जी असते ती बायकांची एक असते, म्हणजे मनात काही नसते पण त्यांच्या पण मनात काही नसते बरं का, पण त्यांना ते समाधान होते. आणि जेव्हा आपण आपला मनातला विचार बाहेर प्रकट करतो तेव्हा आपण हलकं होतो. अशा पद्धतीचे हलका ठेवणारे भावना, हलका ठेवणारे आणि आपल्या मनातला विचार प्रकटपणे मांडणारे जी माणसं असतात ती कधी पण निर्मल असतात आणि त्यांच्यासोबत असावं. जो कुणाला तो आपण हे असतो की माणूस काहीतरी राखून ठेवतो आणि बोलतो असं वाटत असेल तर आपण सहसा तशा माणसापासून तुम्ही लांब जा म्हणायचं गरज नाही, लांब जाऊच शकत नाही. त्यांच्या मनाशी आपण जुळू शकत नाही. ठीक आहे, संबंधामुळे जुळू शकाल, इतर कारणामुळे पण मनाशी नाही जुळू शकत. साहेब ही सगळी माणसं ही मनाने जुळलेली आहेत तुमच्या, आम्ही तर जुळलेलीच आहोत. आम्हाला तर आता जरी म्हणत असलो, आता चव्हाण साहेबांनी म्हटले की आम्ही त्यानंतर अजून म्हणले सरांनी की आमची भेट होईल वगैरे, पण आपली भेट आता मी तर रिटायरमेंटपर्यंत आहे सोबतच तुमच्या, म्हणजे रिटायरमेंटपर्यंत आहे, नंतर मी लातूरला जाईल असंही होईल, परंतु रिटायरमेंटपर्यंत निश्चित आहे. मी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आपण फोन करू. पण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण सारखं फोन करू शकत नाही, इच्छा असून सुद्धा. म्हणजे असे काही मित्र आहेत किंवा त्यांना इच्छा असून सुद्धा आपण फोन करू शकत नाही किंवा ते काहीतरी व्यस्त असतात. पण असं नव्हे की कोणीतरी फोन केला नाही किंवा बोललाच नाही म्हणजे तो आपल्याला लांब झाला असं होणार नाही. ह्या लिंकिंग जुळलेल्या आहेत, ह्या लिंकिंग कधीही तुटणार नाही. आणि तुमचा फोन हो किंवा आमचा फोन न हो, पण आमच्या शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद आमच्याशी हमेशा एकमेकाशी संलग्न असणार आहेत. आमच्या लहान जे एवढे आम्ही बंधू आहेत, पद इथं नॉन मटेरियल आहे, म्हणजे बिलकुल पदाचा हा विषयच नाही. जे काही वयाने आणि विचाराने जे काय आहेत ते आमच्यासाठी कधी पण गुरुतुल्य असणार आहेत. आणि जे काही आमचे लहान आहेत ते आमचे बंधू आहेत ना, त्यांना आम्ही तसं त्या पद्धतीने बोलणारच आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये साहेबांनी बोलताना 5 बोटं वेगवेगळी असतात, त्याच्यामध्ये कोणी कसं असतो, कोणी असं असतं. इंगळे साहेब असतील, गवळी साहेब असतील, झाल मतवादी, कोणी मोवाळ मतवादी, कोणी असे वेगवेगळे असू शकतात. आता शिंदे साहेबांनी सांगितलं की तू मला फोन करत नाहीस. मी म्हटलं का, तर ते म्हणले की बरेचसे ADPO माझं मार्गदर्शन घेतात, मग तू का माझं मार्गदर्शन घेत नाही, फोन करत नाही.
मी म्हटलं मला गरज वाटत नाही, कारण माझ्याकडं DPO कोण आहे माहीत आहे का तुम्हाला? एन्सायक्लोपीडिया असल्यावर काय गरज आहे तुमचं मार्गदर्शन घेण्याची. त्यामुळं तशी गरज आम्हाला कधी भासली नाही आणि त्या DPOना वाटायचं की यांनी आम्हाला सारखा फोन करावा, पण आम्हाला तशी गरज कार्यालयामध्ये कधी भासली नाही. विशेष करून साहेबांच्या अंडर जे कोविड हॉस्पिटलचं आम्ही जे काम केलं ना, त्या 2020 मध्ये कोविड कमी झाला होता आणि आम्ही कोविड हॉस्पिटलचं काम करत होतो रात्री थांबून. तर त्यामध्ये आम्हाला फार चांगला अनुभव आला. कलेक्टर साहेबांच्या आम्ही फार जवळ गेलो, एवढा जवळ गेलो की कलेक्टर साहेबांनी एकदा फोन केला साहेबांना की यशवंतला माझ्या बंगल्यावर पाठवून द्या रात्री 9 वाजता. मी थोडंसं घाबरलो की एवढ्या रात्री कशाला बोलवलं मला. तर त्या सगळ्या फाईल्स खूप मोठ्या होत्या, डॉक्युमेंट्स मोठे होते, ते घेऊन मी तिथं गेलो आणि तिथं कलेक्टर साहेबांनी कुठली इक्विपमेंट घ्यायची त्याच्यासाठी 2 डॉक्टर ऑलरेडी प्रायव्हेटचे बोलवून ठेवले होते आणि त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करून ते डॉक्युमेंट्स घेतली. कोविड हॉस्पिटल झाल्यावर जेव्हा साहेबांना कोविड झाला त्यावेळी चार्ज माझ्याकडे आला होता. त्यावेळी फडतरे साहेबांचा फोन आला आणि विचारलं साहेबांना काय झालं, कोविड झालं आहे. मी म्हटलं साहेबांना कोविड नाही झालेला, साहेब आतमध्ये ऑडिट करायला गेले, व्यवस्थित चालले का नाही बघायला. तर ते एकदम मुश्किलपणे हसले. शिंदे साहेब सहज बोलून गेले की म्हणजे मगाशी बोलले की साहेब सहज बोलतात. आता साहेबांचं जे म्हणजे कसं असतं, कुठल्याही कार्यालयामध्ये कार्यालय प्रमुख 1-2-3 गिराईक त्याचं असतं चोपायचं. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये एक असे व्यक्ती होते शेख म्हणून, ते आता इथं नाही आहेत. मी डायरेक्टली बोलू शकतो त्यांच्याबद्दल, ते असते तरी बोललो असतो. त्यांना कायम साहेब बोलायचे आणि बोललं की ते येऊन मला सगळं सांगायचे, साहेब असं म्हणलेत तसं म्हणलेत, ठीक आहे मग तुम्ही जरा आला की ते बोलत नाहीत जास्त, म्हणजे बोलतात फक्त कमी होतोय त्यांचा वेग. तर ते शेखना कायम ते बोलायचे आणि शेख कायम असे टेन्शन घेऊन ते काम तडीच न्यायचे. तर असं ते शेख आता ऑफिसमधनं गेले आणि साहेब पण आता चाललेत. आमच्या इथं वरच्या फ्लोअरवर मायनिंग ऑफिसर आलेत. त्यांना मी काहीतरी किस्सा झाला होता ऑफिसमध्ये, साहेबांनी एकाला कोणतरी कार्यकर्ता होता, म्हणजे का कोणतरी सदस्य का कोणतरी होता मला आठवत नाही, अमोल थोरात म्हणून मायनिंग ऑफिसर आलेत आणि त्या दिवशी साहेबांनी त्या कार्यकर्त्याला जाम झापलेलं आणि मी तिथं होतो. मी त्यांना जाऊन अमोल थोरात दुपारी भेटले चहाला, मायनिंग ऑफिसर आहेत. मी त्यांना सांगितलं की साहेबांनी असं असं त्या कार्यकर्त्याला फार झापलं. तर अमोलने मला सांगितलं की आपण नाही झापू शकत. मी म्हटलं का? तर साहेबांचं वय, अनुभव आणि जी नॉलेज झालेलं आहे ती एक तपश्चर्या आहे म्हटलं. आपण जर झापलं तर ते लोक अंगावर येतील आपल्याला, पण साहेबांनी झापलं तर त्यांना ते तसं काही वाटत नाही, ते त्यांचं ऐकून घेतात. मी म्हटलं बरोबर आहे. तर ते वयानुसार त्यांची नॉलेज तपश्चर्या एवढी झालेली आहे की समोरच्या माणसाला ऐकावंच लागतं. तर तो एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटली. प्रत्येक ADPO किंवा जो त्याचा बॉस असतो त्याचा सेकंडरी ऑफिसर असतो. तर सेकंडरी ऑफिसर असण्याची एक फायदा असतो. फायदा काय असतो की तुम्ही डायरेक्ट वॉर बाहेरून जे थोडक्यात हमले होतात ते कार्यालय प्रमुख सक्षम असेल तर तुमच्यापर्यंत काही त्याची झळ पोचत नाही. तर साहेब सक्षम असल्यामुळं एक वर्षभर आम्हाला ते कवच होतं. आता ते कवच निघून चालल्यामुळं थोडीशी भीती वाटते की आता डायरेक्ट वॉर किंवा जे बोलणे आहेत ते आपल्याला झेलावे लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला तयार झालं पाहिजे. तर मेंटली आम्ही ती तयारी केलेली आहे. 1 वर्षाचा जो ट्रेनिंग पिरियड आहे तो आमचा संपलेला आहे. जसं मी माझं DRD 4 वर्ष मी काढले, 2 वर्ष अक्षरशः निवांत गेली, परंतु नंतरची 2 वर्ष फार धावपळीची गेली. तर आता आमचं हे
कार्यालयातल्या सगळ्यांनाच मला सांगायला आवडेल की आपलं ट्रेनिंग पिरियड जो होता, डायरेक्ट जे हमले होत नव्हते आपल्यावर, ते आता व्हायला चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही सावध राहा, ही एक गोष्ट आहे. आता साहेबांचं सद्भाग्य असं आहे की त्यांना सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्येच जास्त कार्यकाळ मिळाला. माझे जे सासरे आहेत ते साहेबांना ओळखतात, तर ते म्हणतात की तुम्हाला पण जरा इथले इथे मिळालं तर बरं होईल. मिळणं जरा मुश्किल आहे. ते जगदाळे साहेबांना कसं काय मिळतं, ते म्हणलं त्यांची गोष्ट वेगळी आहे. कॉम्पिटिशन थोडंसं कमी होतं त्यावेळी, आणि त्यांचं एक स्किल आहे वेगळं. त्यांनी माणसं अशी पेरून ठेवली ती त्यांना सहाय्य करतात तिथंच राहण्यासाठी. त्यांनी जो 5 वर्षाचा कार्यकाळ काढला, कुठल्याही DPOला खरं तर 3 वर्ष 4 वर्ष मॅक्सिमम झाली. जास्त म्हणजे त्यांच्या कामाची पावती ही आहे की लोकप्रतिनिधींचं जबरदस्त प्रेशर असतं. जर त्यांनी DPOनी चांगलं काम नाही केलं तर बरोबर त्यांना ते कमी कालावधीत त्या पदावर पासून दूर व्हावं लागतं. साहेबांनी चांगलं काम केलं का नाही तर त्यांच्या कार्यकालावरून तुम्ही बघा की 5 वर्ष हा प्रदीर्घ कालावधी असतो, 3 वर्षाचा लिमिट आहे, परंतु त्याच्यावरून आपल्याला ते दिसून येईल. एवढ्या मी थोडक्या शब्दामध्ये मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. आजचे सत्कारमूर्ती आदरणीय आमच्या भावाप्रमाणे शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे जगदाळे साहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित पाटील सर, शिंदे साहेब, सर्वच त्यांच्यावरती प्रेम करणारी सगळी उपस्थित मंडळी, सरांनी केलेल्या कामाविषयी सगळ्यांना ज्ञात आहे. आपण सर्वच सरांच्या संपर्कात पहिल्यापासून आहात. मी सुद्धा गेली 10 वर्ष सरांच्या बरोबर म्हणजे सरांच्या संपर्कात आहे. आणि सांगलीनंतर मी सोलापूरला गेलो आणि साहेब इकडे आले, आणि सोलापूरवरून मग साहेबांचा तरी माझ्याशी आम्ही संपर्कात असायचो. आणि मग योगायोग असा आला की आमचे पाटील सरांना पुण्याला जायचं होतं आणि ही जागा रिक्त होत होती. सरांना म्हटलं संधी चांगली आली आहे आणि मी साताऱ्याला ट्राय करतो आहे, आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. आणि मग सरांच्या सहवासामध्ये खरं तर इथे 3 वर्षे गेली, 3 वर्ष या ठिकाणी काम करतो आहे. सरांच्या बरोबर काम करीत असताना बरेच, आता सरांनी कोविडचं उदाहरण दिलं किंवा शिंदे साहेबांनी गावचंही उदाहरण दिलं. गावामध्ये सरांचा एक सत्कार झाला परवा, तो गाववाल्यांनी घेतला. पण साहेब त्या ठिकाणी मी पाहिलं, अगदी महाबळेश्वरपासून सगळे लोक त्या ठिकाणी तुमच्या कार्यक्रमाला आलेली होती. त्यामुळे तो जिल्हा स्तराचाच कार्यक्रम होता. वाटत होतं आपल्या गावाल्यांनी सत्कार ठेवला आहे. सरांचे 2-3 कार्यक्रम तिथे झाले. एक चांगला कार्यक्रम मला जाता आला नाही, आणि मग सरांना मी दुसऱ्या दिवशी फोन केला की सर कालचा कार्यक्रम कसा झाला. कार्यक्रम फार चांगला झाला म्हटले, मला फोटो वगैरे सरांनी पाठवले. आणि सर्वात मला फार आवडलं म्हणले की गावामध्ये सत्कार होत असताना समोर बसलेली सगळी मंडळी अगदी जागेवर उभे राहिले म्हणले माझ्या सत्कारच्या वेळी. तर मला ते फार भावलं म्हणले गावामध्ये. खरंच साहेब तेवढं प्रेम तुमच्यावरती करणारी मंडळी जिल्ह्यामध्ये आहे. जिल्ह्यामध्ये काय, तुम्ही जितेशला गेलो आणि सरांचा एक मित्र ऑफिसला नेमका आला तिथे, आणि त्याच्याशी एवढा माझा वाद झाला की सरांचा मला फोन आला, सर पण फार बोलले मला, काय तुम्ही त्यांना असं बोलला तसं बोलला असं तसं सगळं. मला काय कळे नसेल. पुन्हा तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्यांचं बिल होतं. म्हटलं कॉन्ट्रॅक्टरचं माझ्या ऑफिसला काय काम आहे, तू कसा काय आता आलास. मग बरंच म्हटलं मी जगदाळे साहेबांचा मित्र, मग काय झालं असेल तर असं वगैरे बोललो, फार बोललो, चुकीच बोललो. आणि मग साहेबांना ते जाऊन सांगितलं आणि साहेबांनी झापलं मला भरपूर, म्हटले तुम्ही असं फार बोलला वगैरे. मग नंतर मलाही थोडी जाणीव झाली की आता ऑफिसमध्ये बसायला नाही पाहिजे. घरी गेलो झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी साहेबांना म्हटलं साहेब जरा थोडंसं चुकलं असं झालं आहे. मग साहेब म्हटले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हटले, आणि साहेबांनी ते म्हणजे लगेच हे केलं की म्हटले ठीक आहे झालं असेल असं. म्हणजे बऱ्याच सुखदुःखामध्ये आम्ही एकत्र होतो. कोविडच्या ह्याच्यामध्ये साहेबांनी ॲडमिट होऊन उद्घाटन केलं, आता सर तुम्ही सांगितलं, त्यामध्ये आम्ही एकत्रच होतो. सरांना पण मी सांगितलं नाही, कारण सरांना आम्हाला थोडीशी म्हणजे मित्रमंडळींना सरांची जास्त काळजी वाटायची की सरांनाही काळजी वाटायची. सरांचा मला फोन आला की थोडं मला असं असं होतं वगैरे. आजचे सत्कारमूर्ती
आदरणीय जगदाळे सर, नाईक सर, शिंदे सर, ढालेराव सर, उपस्थित मान्यवर मित्र, आज आपण खरं तर जगदाळे सरांच्या प्रमोशन आणि पदोन्नती बरोबर त्यांचे जे निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. सरांच्या विषयी एक 2-3 त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू तुमच्यासमोर मांडावे अशी माझी इच्छा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सरांचा एक अभ्यासू स्वभाव. म्हणजे मी सरांच्या सोबत जेवढे दिवस आहे, मग असे शिंदे सरांनी पण मांडलं की तुमचे GR असतील, तुमचे जे काही नियम असतील, योजना आहेत शासनाच्या, त्याच्यात कुठली योजना कशी बसवायची, कुठल्या कार्यकर्त्याला कसा शांत करायचा किंवा कुठल्या योजनेतून कुठल्या गावाला कसा लाभ द्यायचा, ह्याचा डिटेल माहिती त्यांच्याकडे परफेक्ट होती. त्याचबरोबर आम्ही ज्या वेळेला चर्चा करायचो तर इतर राजकीय असू दे चर्चा, सामाजिक चर्चा असू दे, आर्थिक विषयावरती कुठलं घडामोड असेल किंवा पॉलिटिकल इंटरनॅशनल कुठली घटना असू दे, आम्ही ज्यावेळेला चर्चेला असायचो त्यावेळेला सरांचे मुद्दे हे असे उगीच काहीतरी बोललेत म्हणून बोललेत असं नाही. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा एक अभ्यास केलेला असतो. तुमचे नवीन आलेले GR, मग असे सर जसं म्हटले की GR खाली यायच्या अगोदर सरांना माहिती असायचा, म्हणजे तो GR आल्याबरोबर सर वाचलेले असायचे. आणि जे त्यांच्या गावातसुद्धा त्यांनी बऱ्याचशा स्कीम राबवल्या. शिंदे सरांनी सांगितलं की असंच गाव आहे म्हणून त्या स्कीम दिल्या नाही आहेत, तर ती योजना त्या गावासाठी कशा पद्धतीनं आपल्याला बसवता येईल ह्याचा पुरेपूर अभ्यास करून सरांनी बसवले. जे आजपर्यंत आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर काम करतो, पण त्यांचं जे अभ्यासू व्यक्तिमत्व होतं, त्यांनी ज्या पद्धतीनं अभ्यास करून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, ते त्यांचं आपल्याला कायमस्वरूपी त्यांनी जे दिलेलं नॉलेज आहे ते आपल्याला कायमस्वरूपी आपल्यासोबत राहणार आहे. आणि लोक सांगतात की तुम्ही नॉलेज दिल्यामुळं वाढतं, तुमच्याकडे जो अभ्यास आहे तो तुम्ही साठवून ठेवला तर त्याची काय प्रगती होणार नाही आहे. पण जगदाळे साहेबांच्या सानिध्यात आल्यामुळे थोरात साहेब असतील किंवा चव्हाण साहेब असतील, आम्ही बाकीची मित्रमंडळी आहे, त्यांना जे काय त्यांच्यामुळे शिकायला मिळालं, हे नॉलेज जे स्प्रेड झालं ते त्यांच्या एक व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. दुसरं, लोकांनी जे बऱ्याच जणांनी म्हटलं की साहेबांचं थोडंसं रागीट आहे, चिडले. तर मला असं वाटतं की साहेबांची जी शासकीय कारकिर्दीची सुरुवात आहे ती सिंधुदुर्गमधनं झाली. आणि लोक असं म्हणतात कोकणी माणूस हा फणसासारखा असतो, वरून काटेरी आतून गोड. तसं सरांचा स्वभाव हा जरी काटेरी वाटत असला तरी त्यांच्या स्वभावात आतून जो गोडवा आहे, नाईक साहेब पण म्हटले की त्यांनी आधी जरी थोडंसं झापलं, ओरडले, तरी ते ओरडणं मनापासून नसतं. त्यांनी दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला गाईड करतील. मी DP ऑफिसला 1-2दा आल्यानंतर बघितलं, एक म्हणजे सरपंच लेडीज होती, पण तिचे मिस्टर ऑफिसला आले होते काहीतरी एक कागदपत्र घेऊन. त्यांना तितकीशी माहिती नव्हती की बाबा हे काय करायचं आहे, नेमकं कुणाला द्यायचं आहे. आणि सरपंच गावात महिला असल्यामुळं आणि तिचे मिस्टर पोलीसमध्ये सर्व्हिसला होते, त्यामुळे सर्व्हिस करून जॉब संपवून परत घरी जायच्या गडबडीत कागद घेऊन आले. ते त्यांनी काय नेमकं मागायचं आहे, कुणाला काय सांगायचं हे त्यांना पण कळत नव्हतं. पण सरांनी बरोबर त्याला व्यवस्थित सुरुवात त्यांच्या शब्दात समजावून सांगितलं आणि नंतर गाईड केलं की बाबा तू हे असं नको मांडू किंवा ह्या ठिकाणी हे पत्र देऊ नको, इथं हे टपालात जमा कर किंवा ह्या साहेबांना हे नेऊन दे. त्या माणसाचं काम पण केलं. असं नाही की फक्त चुकला आहे म्हणून त्याच्या चुकीवरती बोट ठेवून त्याला उडवून लावायचं. आणि सरांनी हे अशा पद्धतीने सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्यामुळं तुम्ही जसं मगाशी म्हटलात, सातारासारख्या पॉलिटिकली हाय व्होल्टेज जिल्ह्यात ज्या वेळेला दोन्ही बाजूची म्हणजे पक्षात सत्तेत असणारे आणि विरोधी पक्षात असणारे दोन्ही मानता येत नाही. आणि तुम्ही जसं भरतीच्या लाटा येतात, पाणी आत जातं बाहेर येतं, आत जातं बाहेर येतं, तसं रात्र येते दिवस येतो, रात्र जाते दिवस येतो, दिवस जातो रात्र येते. तुम्ही जर समुद्राच्या काठावर फिरायला गेला वाळूच्या रेतीत, तर जशी लाट येईल तसे तुमचे पाठीमागच्या पाऊलखुणा निघून जातात. तर जाता जाता उमटलेल्या खुणा पावलांच्या जाता जाता उमटलेल्या खुणा पावलांच्या मिटतील काळाच्या लाटांनी आणि मग उरेल ती फक्त आयण्यासमोर येते. शिडे उभारलेली जहाजे, शिडे उभारलेली जहाजे नाहीत सोडत खुणा पावलांच्या, काढाल का कधी मनोमनी आठवणी या 2 क्षणांच्या, काढाल का कधी मनोमनी आठवणी या 2 क्षणांच्या. धन्यवाद. आता साहेबांच्या वेळेचं बंधन आपल्याकडे असल्यामुळं मी आता यानंतर साहेबांचा सत्कार होईल, तर यामध्ये मी
नाईक साहेबांना विनंती करतो की आपण जे जिल्हा नियोजन समिती कार्यालयामार्फत ज्या शाल श्रीफळ आणि भेटवस्तू आणलेले आहेत त्याचं ते साहेबांना देऊन साहेबांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र नाईक साहेब, शिंदे साहेब, प्रतीक पटेल साहेब, सावंत साहेब, आमचे रिटायर्ड ADPO साहेब, शिंदे साहेब, साहेब, तसंच सर्वच उपस्थित आमचे साहेब, दोन्ही साहेब, जिल्हा नियोजन फराज साहेबांनी, चव्हाण साहेब, अजितराव, गवारी साहेब कुठे गेले? सगळ्यांची नावं घेत नाही, बराच वेळ लागेल, इकडे सगळेच आहेत. आता मी प्रत्येकांना ओळखतोय त्यामुळं काय पुन्हा नावं घेत नाही. आज असं पहिल्यांदा मला झालं की म्हणलं कागद द्या, काय तर लिहितो, मुद्देच सुचवतात काय लिहायचं, त्यामुळे फक्त नावं लिहिली, मुद्दे काय सुचले नाही. गेली 5 वर्ष 2 महिने मी या ठिकाणी काम केलं. आपण सर्वांनी त्याबद्दल जे काय बोलला ते बरंचसं खरं आहे थोडा तापट स्वभाव, परंतु तुम्ही तेही म्हटलं की नाही मनापासून, म्हणजे पुन्हा नंतर हे होत नाही. काम करण्याच्या ओघात कुणाला बोललो गेलो असेल वगैरे तर प्रथम माफी मागतो, कारण काय असं आहे की त्यावेळेला हेतू असा असा की तो काम होणं गरजेचं आहे. कुठून तरी हे लक्षात घ्या की जरा ह्या बाजूच्या सर्व लोकांनी बरेच बोललेले आहेत ते विषय जरा टाळून, आणि वेळ कमी असल्यामुळं जर आमच्या कर्मचाऱ्यांचं याच्यातलं थोडं, कारण आज घरगुती कार्यक्रम आहे, आमचे कर्मचारी सगळे उपस्थित आहेत, तर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना तसं कुठलाच अधिकार नाही. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव जिल्हा अधिकारी असतात आणि 2 रुपये जरी वितरित करायचे असले तर त्याला जिल्हाधिकारी साहेबांची सही घ्यावी लागते. मग समजा आपल्याला एखाद्या मित्राचं काम करायचं आहे, आपण ठरवलेलं असलं तरीसुद्धा माझा असा स्वभाव आहे की ते कलेक्टरना दाखवायचं, अगोदर त्यांच्याकडून मान्यता घ्यायची, पालकमंत्र्यांना दाखवायचं, त्यांच्याकडून मान्यता घ्यायची. आता तुम्हाला आजचा किस्सा सांगतो, जास्त आज मला वाटतं शेट्टीच्या बाबतीत झाला होता. शेट्टीला म्हणलं आमका सांगू, आज तुम्ही ठेवून टाका. शेट्टीला म्हटलं काहीतरी साहेबांना काय घोटाळा झाला कोणाला, अचानक एकच दाखव कसं काय ठेवायला मला काय कळलं झालं. मी त्यांना दाखवलं कलेक्टर सरांचा मेसेज, पालकमंत्र्यांचं पत्र. तर ह्या गोष्टी जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला करावं लागतं, त्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. कारण तुम्ही जर पालकमंत्री कलेक्टर यांना जर विश्वासात न घेता तुम्ही तुमचंच रेटायला लागला तर नाही राहू शकत तुम्ही 5 वर्ष. तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत लहान सहान गोष्टी असतात, परंतु अध्यक्ष पालकमंत्री महोदय आहेत, सदस्य सचिव कलेक्टर आहेत, DPOचं काम आहे फक्त पुटअप करायचं, निर्णय हे वरिष्ठ लोक घेत असतात. त्यामुळं प्रत्येक गोष्ट त्यांना विश्वासात घेऊन जर तुम्ही केली तर निश्चितपणे तुम्हाला चांगलं काम करता येतं. दुसरं एक सांगतो, आपले सर्व कर्मचारी आहेत म्हणून सांगतो की तुम्ही टपाल वाचायला शिका. मी मागे एकदा बोललो होतो, तुम्ही जर टपाल वाचलं किंवा ADPOनी तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल.
काय करायचं लागत नाही, कारण कुठलं पत्र आलेलं आहे, कुठलाही सदस्य पुढं आले आपल्याला माहीत पाहिजे त्यांचं पत्र आलेलं आहे, कोणाकडे गेलेलं आहे. तुम्ही त्यांचीही परीक्षा घेऊ शकता, कधी आलं आहे, काय झालं, म्हणजे तुम्हाला किती त्यातलं माहीत आहे, कधी प्रस्ताव आला आहे, काय झालं, ह्याच्यावरून ते जज करतात. मग तुमच्या बोलण्याचा वयावरून नाही जज करत. काय काय म्हातारी सुद्धा 58 वर्षाला सुद्धा मी DPO बघितलेले आहेत. असं नसतं, वयावरून पुढची माणसं नुसतं वयाला मान देत नाहीत. तर तुम्ही थोडं टपाल जरी नुसतं वाचलं ना तरी सगळ्या गोष्टी ऑफिसच्या माहीत होतात. आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि खरं तर बिदालमध्ये एक सत्कार झाला, बऱ्याच ठिकाणी झाले, मात्र बिदालचा सत्कार आणि हा सत्कार माझ्या नेहमी आयुष्यभर लक्षात राहील. इतके चांगलं दोन्ही क्षण होते आहेत. फक्त जाता जाता एकच विनंती करतो, माझी अशी एक अपेक्षा होती म्हणून मी जरा थोडं पुढं अजून आता वाटतंय की आता कदाचित 2-4 दिवसात होईल. आपल्या जिल्हा नियोजन भवनचं उद्घाटनसाठी मंत्री महोदयांनी पाठपुरावा सुरू केलेला होता. गेल्या सोमवारी यायचं होतं, ज्यावेळेला आपले डिसेंबर सर येणार होते. म्हणून मी म्हटलं जरा आता थोडं पुढं करूया, माझ्या कालावधीत व्हावं. पण आता मला आता याची खात्री झालेली आहे की आता माझ्या कालावधीत होत नाही. त्यामुळं थोडासा तुम्हाला विनंती आहे की ज्या वाढीव प्रमा DPCतून द्यायचे कार्यालयीन इमारतीमधून, की ऑलरेडी शिकलकरांची माझी चर्चाही झालेली आहे की आपल्याला काय काय करावं लागणार आहे. तर त्या गोष्टी आपण करणार आहोत त्या ठिकाणी. दुसरं एक असं आहे की काय काय करायचं ते कळतं. माझं निम्मं काम आयपासमुळं फार कमी झालं आहे. शिंदेसाहेब, तुमच्या कालावधीचा आणि आत्ताच्या कालावधीत प्रचंड फरक झाला आहे. एकतर मला वाटतं तुम्ही 9-10च्या दरम्यान रिटायर झाला, त्यावेळेला नुकतंच डिसेंट्रलायझेशन झालं होतं. खाली प्रशासकीय मान्यता, निधी वितरणचे अधिकार दिलेले होते. आता पूर्णपणे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत. रिअप्रोप्रिएशनचे अधिकार जिल्हा लेवलला आहेत. कुणाची मान्यता घ्यावी लागत नाही राज्यस्तरावरून. सर्व अधिकार जिल्हा लेवलला असल्यामुळे जिल्हाधिकारी जिल्हा वार्षिक योजनेच्या बाबतीत अतिशय स्ट्रॉंग झालेले. 16 फेब्रुवारी 2008च्या शासन निर्णयानुसार आपलं हे डिसेंट्रलाइज, त्याच्यात फार मोठं काम 2 व्यक्तींचं आहे. एक जयंत पाटील साहेब आणि सुनील सोनी साहेब, या दोघांनी एवढा मोठा आहे. त्याच्यात मी त्यावेळेला ADPO होतो आणि यशोदाची जी कार्यशाळा झाली होती त्या कार्यशाळेला मी नुकताच जिल्हा नियोजन समितीत हजर झालो आणि पहिल्या मला वाटतं 8-15 दिवसातच मला ती कार्यशाळेला जायचं भाग्य लाभलं मी म्हणेन. कारण पूर्ण जिल्हा नियोजन समिती त्या कार्यशाळेत समजली. 3 दिवसाची कार्यशाळा होती. पूर्ण जिल्हा नियोजन समिती 3 दिवसात समजली त्या ठिकाणी. तर एवढं उत्कृष्ट ते कार्यशाळा होती. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की पहिलं वर्ष आहे, काही चुका करा, सगळ्या माफ. आणि सुदैवानं अशा कुठल्याही DPOवर कुठेही कारवाई, बाबा सुरुवातीला डिसेंट्रलाइज झालं, घाबरलेली होती DPO मंडळी, आता हे सगळं आपल्याला करायचं आहे, कसं होणार, काय होणार. परंतु आत्ता एवढे अधिकार आलेले आहेत DPCला. मी DPCला म्हणतोय, याचा अर्थ जिल्हा नियोजन कार्यालयाला सगळे अधिकार आहेत असं नाही. आपल्याला DPCचे सर्व सदस्य म्हणा, सर्व आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला करावं लागतं. आपण एकटं जर करायला गेलो तर अडचणीत होतं. म्हणून मी पुन्हा DPC म्हणतोय. DPCला प्रचंड अधिकार आलेले आहेत आणि ते अधिकार पूर्ण जिल्हास्तरावर असल्यामुळे ते वापरताना जर आपण थोडं तारतम्य पाळलं, थोडं सर्वांना विश्वासात घेऊन केलं, काही अडचण नाही. आणि आता ऑनलाईनमुळे एवढं काम कमी झालेलं आहे की तुम्हाला आणखी चांगला अभ्यास करून आणखी वेगवेगळं काही करता येऊ शकेल. बोलण्यासारखे मुद्दे बरेच आहेत, परंतु आता वेळही झालेला आहे. सर्वांनी मांडलेले आहेत. आपण सर्वांनी माझा इथं सत्कार केला, चांगले शब्द बोलला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि जास्त वेळ न घेता आपण आता जेवण करूया. थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट, मी आभार मानण्यासाठी चव्हाण साहेबांना विनंती करतो. 2 मिनिटात त्यांनी आभार मानावे.